ओके मॅम. नमस्कार, माझं नाव ज्योती टोमके आहे. मला 2-3 महिन्यापासून अशी सर्दी वगैरे झाली होती. हे वातावरण आता सध्या गार आहे, त्याच्यामुळं असं वाटलं की बाबा चला 1 महिना झाला, 2 महिने झालं, तर 3 महिने झालं, सारखं समजा नाकातून पाणी येत होतं. सारखं पाणी नाकातून पाणी येतं, सर्दी असं आहे असं वाटलं आम्हाला. पण त्याच्यानंतर पण मग समजा औषध गोळ्या घेतल्या, त्याच्यानं पण पाणी काही थांबत नव्हतं. आणि पाणी पण असं येत होतं की समजा असं चिकट वगैरे असं काही येत नव्हतं. एकदम क्लिअर होतं, असं एकदम छान असं स्वच्छ पाणी येत होतं. मग थोडं मला डाऊट आला की बाबा एवढं नितळ पाणी कसं काय येतंय नाकातून, असं असं वाटलं मला. तर मग त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते, मी एक सिस्टर आहे, त्याच्यामुळं असं वाटलं की मला आपण तपासून बघावं काहीतरी आहे. मग मी काय केलं, ते पाणी वगैरे एका ह्याच्यात घेऊन शनी मी लॅबमध्ये दिलं त्याला टेस्ट करायला की बाबा हे काय आहे. मग आम्ही आमच्या सरांसोबत सल्ला केला की मग बाबा टेस्ट करून घ्या, असंच आमचं पुढं चालू झालं. मग टेस्ट केलं, मग त्याच्यानंतर कळालं की बाबा हे जे आहे CSF आहे. CSF म्हणजे काय असतंय, आपल्या ह्या मणक्यातून जे प्राकृतिक रूपाने देवानं आपल्याला दिलेलं हे पाण्याचं हे राहतंय आपल्या मेंदूपासून ते हां. मणक्यापर्यंत, तर समजा ते लीक होत होतं. मग आता आम्हाला प्रश्न पडला, बाबा हे कसं काय लीक झालं. कधी असं म्हणतात की बाबा मार लागला किंवा काय ऍक्सिडेंट झाला, तर समजा डोक्याला वगैरे मार लागला तर हे पाणी येऊ शकतंय नाकातून, असं वाटत होतं. पण तसं काही नसताना सुद्धा म्हणजे समजा पाणी लीक होतंय, थोडं आम्ही मग प्रश्नच हे झाला. मग त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला जाऊन मग तिथे MRI वगैरे केला. घाटीमध्ये घेऊन तिथे MRI, CT स्कॅन हे सगळे तपासण्या करून घेतल्या आम्ही. त्याच्यानंतर मग मेंदू सर्जनला दाखवलं आम्ही. मग ते सरांचं असं म्हणणं होतं की बाबा हे जे आहे CSF लीक आहे, मग याचं एक पर्याय असा आहे की समजा त्याला ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन थ्रोच हे नीट होऊ शकते, असं म्हणणं होतं त्यांचं. मग आम्ही थोडा विचारच केला. मग काय इकडे राहतो तर मग गावाकडे जाण्यात आलं आमचं. गावाकडे गेलो, मग आमचे मामा तिथं राहतात, सुरेश शिंदे. मग ते अगोदर पासूनच खूप जणाला ट्रीटमेंट देतात ह्या सरांकडून घेऊन शनी. तसं आम्ही हे ट्रीटमेंट घेतलं. सरांनी सांगितलं होतं, आमच्या सरांनी सांगितलं. मग समजा आम्ही इथं भेटलो, सरांना कन्सल्ट केलं. त्याच्यानंतर मग विश्वास बसत नव्हता, हे पण सांगते मी, की कारण मी मेडिकल फील्डमध्ये काम करते, त्याच्यामुळे याच्यावर काही विश्वास बसत नव्हता माझा. पण मग चला एकदा ट्राय करण्यात काय हरकत आहे. त्याच्यामुळे मी घेतलं, हे सगळे प्रोडक्ट हे घेतले. त्याच्यानंतर मग समजा 1 महिना म्हणजे 15 दिवसात मला खरं सांगायचं म्हणजे नाकातून जे पाणी येते याचा 15 दिवसातच रिझल्ट आला मला. आणि त्याच्यानंतर जी ताप येत होती, समजा विकनेस राहत होता, हे सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत गेल्या माझ्या सगळ्या. हे 2-3 प्रोडक्ट्स आहेत. अजून असं मानाची नस वगैरे दुखत होती, ते सरांनी तेल दिलं होतं मला चोळायला. ते पण तेल खूप छान आहे. त्या तेलानं पण आता वगैरे मान वगैरे दुखत नाही. पण ह्या प्रोडक्टमुळं ते सगळं CSF लीक वगैरे हे कमी झालेलं आहे. आणि असं म्हणू शकतो की आपण आयुर्वेदिक वर सुद्धा समजा विश्वास ठेवू शकतो, की बरेच प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत खूप छान आहेत आपल्या याच्यामध्ये. असं आहे समजा मूळवेध वगैरे. आहे का नाही मॅडम, ते ऑपरेशन करून पण ते डबल होईल याची गॅरंटी देत नाही, असं सांगा ना. हां, ओके. हां, तर ऑपरेशन सांगितलं होतं. तर ऑपरेशन नंतर पण असं म्हणत होते की बाबा तू वजन उचलायचं नाही, जास्त वजन उचलायचं नाही, जोरात शिंकायचं नाही, मग ते अजून लीक होऊ शकते, असं सांगितलं होतं. तर मग असं वाटत होतं की बाबा जेव्हा एवढं मोठं ऑपरेशन करून बी जर समजा रिझल्ट नाही, तर मग कसं काय एवढं रिस्की ऑपरेशन करायचं. त्याच्यामुळे थोडा विचारच केला आणि समजा आम्ही इकडं आयुर्वेदिककडे वळलो जरासं. मग ह्या सगळ्या प्रोडक्टना आम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे. माझं नाव धर्मेंद्र सोपानराव टोमके आहे. तर माझ्या मिसेसची तब्येत अचानकच खराब झाली हो. तर नाकातून पाणी आहे, आम्हाला काय वाटायचं सर्दीच आहे बुवा. आम्हाला वाटतं थंडीमुळे सर्दी आहे. सर्दी काय राहत नाही, 2 महिने झालं, 3 महिने झालं सर्दी काय राहत नाही. तर आम्ही दवाखान्यात जायचा विचार केला. दवाखान्यात गेलो, त्यांनी ट्रीटमेंट भरपूर चेकअप केलं. तर त्यात सांगितलं की CSF लीकेज आहे, मेंदूचं पाणी येते लिकेज आहे.
तर मी हॉस्पिटलला गेलो तिथं ट्रीटमेंट चालू होती, 15-20 दिवस ट्रीटमेंट चालू होती आणि शेवटचा पर्याय त्यांनी ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन करून पण ते म्हणे गॅरंटी नाही परत होऊ शकतं. त्यानंतर थोडा आम्ही विचारच केला. थोडा आम्ही गावाकडे गेलो. आमचे मामा वगैरे शिंदे मामा, सुरेश सर शिंदे, त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले की आपल्या औरंगाबादला सर आहेत चांगले युनानी हॉस्पिटल, तर तिथे एकदा आपण जाऊन पाहू म्हणे. मग त्यांची भेट घेतली आम्ही. भेट घेतल्यानंतर या औषध घेतले थोडं. तर औरंगाबादला आम्ही सर्व सर यांच्या हॉस्पिटलला आलो. इथे येऊन त्यांचे युनानीचे प्रॉडक्ट्स घेतले. त्या प्रॉडक्टने जवळपास 15 दिवसांमध्येच फरक पडला आम्हाला. मला अशी गॅरंटी नव्हती. हॉस्पिटलला गेलो होतो तर आम्ही VIP हॉस्पिटल, मोठमोठे हॉस्पिटल दाखवलं. तिथं माझे पूर्ण सह्या घेत होते, गॅरंटी नव्हती व मिसेसची गॅरंटी नव्हती. असं म्हणजे पूर्ण लोक सह्या घेत होते. मला सही करायला भीती वाटत होती. ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं पूर्ण लोक माझ्या सह्या घ्यायचे किंवा तुमच्या जिम्मेदारी करतो आम्ही, काय झालं आम्ही जिम्मेदार नाही, आणि जरी ऑपरेशन झालं ते सक्सेस राहणार नाही, याची डबल पण होऊ शकते हे पण त्यांनी सांगितलं. तर मग नंतर आम्ही इथून दवाखान्यात वापस आलो. थोडा विचार केला घरी येऊन. तर मग डॉक्टर सर्व सर यांना भेटलो. त्यांना सांगितलं असा प्रॉब्लेम, तर त्यांनी औषध गोळ्या दिल्या आम्हाला इथले युनानी प्रॉडक्ट. तर 15 दिवसामध्ये थोडा रिझल्ट आम्हाला चांगला आला आणि आम्हाला गॅरंटी पण नव्हती, पण असा विश्वास नव्हता. तरी पण आम्ही गोळ्या घेतल्या, दवा गोळ्या घेतली तर चांगलं वाटलं तिथं. जय मैत्री। हमारा आपने तो अभी तक तो लाखों वीडियो और लाखों लोगों के रिज़ल्ट आपने देखे हैं। मेरा नाम तो बताने की ज़रूरत नहीं, हम हमेशा आपके प्यार और लाड में रहते हैं, आपके साथ रहते हैं और आपके ही लिए काम करते हैं, और 100% हम आजकल रिज़ल्ट दे रहे हैं हर चीज़ पे। आज आप देखने जाने वाले हो कि आपने क्या देखा है, वो रिज़ल्ट में आपने अच्छे से देखा होगा। पिछली बारी में भी हमने बहुत अच्छे रिज़ल्ट दिए, और हमारे जो प्रोडक्ट है वो 600 से भी ज़्यादा रिज़ल्ट आजकल दे रहे हैं। अमृत आर्क, ये जो आर्क है सीड से बना हुआ है, जिसकी वजह से हमारे यहाँ पर इतने फास्ट रिज़ल्ट लोगों में आ रहे हैं, जो ऑपरेशन से लोग बच रहे हैं। उसके बाद हमने बनाया हुआ है इम्यूनिटी बूस्टर, जिसकी भी रिज़ल्ट बहुत बढ़िया आ रहे हैं, और बहुत सारे लोग आजकल परेशानी में दिखाई दे रहे हैं। जैसे कमज़ोरी है, इंसान की बहुत सारी कमज़ोरी होती है, और आजकल लड़कों में भी वो कमज़ोरी पाई जा रही है। उसके लिए हमने बनाया है टेक्स्टोएक्स। टेक्स्टोएक्स जो ये है, टेक्स्टोएक्स हार्मोन्स होता है, उसको स्ट्रॉन्ग करने का काम करता है, जिसकी वजह से मसल गेन होते हैं और बॉडी फिटनेस में आती है। ये 45 मिनट में ही ये फार्मूला आपके बॉडी पे काम करता है, सिर्फ ओनली 45 मिनट में। और बहुत सारे लोग डायबिटीज़ से परेशान हैं और डायबिटीज़ की गोली खा रहे हैं, उसके अलावा डायबिटीज़ की इंसुलिन ले रहे हैं, तो वो लोगों के लिए ये बहुत ही नायाब नुस्खा है, डायबिटिक लोशन, जो हाथ को और पैर को लगाने से आपकी डायबिटीज़ नॉर्मल होती है। और लाखों लोगों ने अपनाया हुआ ये नुस्खा है, लाखों लोग हमारे पास क्लियर हो चुके हैं। 27 लाख से भी ज़्यादा लोग हमारे पास बीमारी से मुक्ति पा चुके हैं। और हमारा यही मिशन और यही नारा है कि भारत रोगराई मुक्त भारत, रोगराई मुक्त इंडिया। तो इस हिसाब से इस मिशन के साथ आप भी आइए। आप आपके फैमिली में कोई भी परेशान है, कोई भी प्रॉब्लम में है इंसान, उसकी प्रॉब्लम को कम टाइमिंग में आप क्लियर कीजिए। ऑपरेशन करने से पहले एक मुलाकात ज़रूर दीजिए, जिससे हम अगर क्लियर कर सकते हैं हमारी दवाओं से, तो हम आपको बताएंगे कि रास्ते से कैसे चलना है और किस तरीके से आप इस बीमारी से राहत पा सकते हो 100% कुछ ही टाइम में। और हर बीमारी आपकी यहाँ पर होगी नील, हर बीमारी होगी शफा, हर बीमारी से मिलेगी आपको राहत। मैं आपका दोस्त, आपका फ्रेंड डॉक्टर शेख सरवर।